जय गुरुदेव। सतनाम। हरि सोहीरा शाढ़ कै करे आन किया। तीन नर दो जग जाहेंगे सत भाखे रविदास। सतगुरु रविदास महाराजांची दुसरी वाणी। मेरी संगत पोच सोच दिन राती, मेरा कर्म कुटिलता जन्म को बाती। राम गोसैया जीव के जीवना, मोहना बिसारो मैं जन तेरा राव। मेरी हर विपत जन करो सुबाई, चरण ना शाड़ो शरीर कल जाई। कह रवदास परो तेरी सांबा, बेग मिलो जन करी ना बिलांबा। कह रवदास परो तेरी सांबा, बेग मिलो जन करे ना बिलांबा। आज सतगुरु रविदास महाराज या अभंगाच्या त्या जगतपिता प्रभू म्हणतात, हे प्रभू, माझ्यासोबत निर्बल आहे म्हणून मला रात्रंदिवस एकच चिंता लागलेली आहे की माझ्या सांसारिक कार्यामध्ये सुद्धा आज गुरु रविदास महाराज आपल्या वाणीतून सांगतात, मी तुमचा एक दास म्हणजे मी तुमचा एक सेवक आहे आणि सेवक तुमच्या पवित्र वाणीचा एक उपदेश घेऊन सांगतात की मेरी संगत पोच सोच दिन राती, माझ्या अशा संगतीसोबत माझा व्यवहार आणि माझा संसार अटकलेला आहे की माझा कर्म कुटिलता जन्म को भाती। माझ्या या कर्माला आणि माझ्या या परमपित्या जीवाला म्हणून संगत सोबत निर्बल आहे म्हणून मला रात्रंदिवस चिंता लागलेली आहे की प्रभू, माझ्या संसारिक कार्य हे सुद्धा चामड्याचे असल्याने ते नीच आहे, तर हे काम करणारे जे या मानव जीवनांची ठरलेल्या नीच जातींचा माझा जन्म झालेला आहे आणि या जातीला लोक नीच दृष्टीने पाहतात, यातील मला रात्रंदिवस चिंता लागलेली आहे आणि मी तुमचा एक चिंता करणारा आणि माझ्या मनातून तुमचा नाम जपणारा एक सेवक आहे। तर गुरु रविदास महाराज त्या परमपित्याला परमात्म्याला सांगतात, मानवाने सुद्धा या विश्वरूपी संसार मोहमायेंची गुंतागुंतींची जाळी निर्माण केले आहे। या जाळ्यात इतर जीवांना त्रास देऊन आपले जीवनचक्र चालवतो। शेवटी त्याच मोहमायांच्या जाळ्यात तो आयुष्यभर अडकून बसतो। मेरा कर्म कुटिलता जन्म को बाती, मी कर्मावरच माझ्या अवलंबून आहे की मी या जाती झालो, मी त्या जाती झालो, माझे कर्म खराब आहेत। पण गुरु रविदास महाराजांनी त्या उच्च महान विचार असे सतगुरु रविदास महाराजांना सांगितले, राम गोसैया जीव के जीवना। ते म्हणतात, सुखी शांती झाला पाहिजे, त्याच विकास साधला पाहिजे, परंतु विज्ञानाने जरी नवन्यू जीवन शोध लावलेले आहे, सांभाळ करणारा माणूस होय, संविधानाला अपेक्षित असलेले विचार हे सुधारक आणि एक वैचारिक, तुम्हाला आमचा पाप आणि पुण्यांची भाषा कोणत्याही सिद्धांतात दिसते हे महत्त्वाचे आहे। सद्गुरू रविदास महाराज आपल्या पवित्र वाणीतून आज
जगाच्या समोर सतगुरू महाराज त्या परमपित्याला चॅलेंज करून सांगतात, मेरी हरो बिपत जन करो सुभाई. ते म्हणतात, हे रोमारोमात वास करणाऱ्या सर्व जीवांचे पालनहार स्वामी, मी तर तुमच्या अचरणात दास आहे. हे प्रभू, मला विसरू नका. हे प्रभू परमात्मा, माझा जन्म मृत्यूंची विपदा जर दूर करायला या पृथ्वी तळावर दासाला असा स्वभाव प्रदान करणारे, जर माझे शरीर नष्ट झाले तरी तुझे चरण मी सोडणार नाही. जगद्गुरू रविदास महाराज परमपित्याला विनंती करतात की, हे करुणाधिपती, मी आपल्या शरणात आलो आहे आणि तुझ्या या दासाला लवकरात लवकर दर्शन द्या. असं गुरु रविदास महाराज म्हणतात की संसार व संसारातील काही गोष्टी सोडल्याने वैराग्य रूप प्राप्त होतो. असे असते तर परमेश्वर प्राप्ती सहज झाली असती. त्यापैकी सद्गुरू रविदास महाराज असे म्हणतात की, वैराग म्हणून किंवा दुनियेतून दूर जाऊन भक्ती होत नाही. संसारात राहूनच वैरागी बनूनच आपले परिवाराला घेऊन चाललं तरच भक्तीमध्ये माणूस मलिन होतो. तर गुरु रविदास महाराज म्हणतात, मेरी हरो विबत जन कुरसु भाई, शरण नशाड शरीर कल जाई. तर गुरु रविदास महाराज म्हणतात, माझ्या या शरणामध्ये, या जीवनामध्ये येऊनचही माझी प्राप्ती करू शकतो आणि मी गुरूंच्या शरणात येऊनच माझ्या जीवनाचं मी कल्याण करू शकतो. ते सांगतात की, हम बड कुलीन हम पंडित हम जोगी संन्यासी, ज्ञानी गुणी सुर हम दाते, बुद्ध कभी नहीं नासी. 5 विकारांच्या प्रभावामुळे संसारिक जीव या भ्रमात बसलेले आहेत. जसे काही मोठे पंडित आहोत आणि मोठ्या योगी आहोत, आम्ही मोठ्या संन्यासी आहोत, किंवा आम्ही मोठे एखादे कवी, मोठे सेवक, मोठे पंडित, महान एखादे वीरशूर नाही, तर आम्ही अनेक प्रकारच्या अहंकारामध्ये गुंतलेलो आहे. कारण या बुद्धींचा नाश झालेला आहे. अहंकारी बुद्धी मनुष्य वाळूंच्या घरामध्ये ज्याप्रमाणे राहतो, अहंकार जपत असतो, श्वासाश्वासात असा असतो तसा तो दिसत नसतो. अहंकाराच्या मार्गात त्यागी योगी यांना आपण समजावून घेणे गरजेचं आहे. तर गुरु रविदास महाराज आपल्या पवित्र वाणीतून प्रभू परमात्म्याला आपल्या विचार सांगतात. कहे रविदास परो तेरी सांबा, कहे रविदास परो तेरी सांबा. तुझ्या शरणापाशी परमपित्या मला जागा हवी आहे. ज्याप्रमाणे महिला धान्याला सुपातून पाखडते, जे भुस्सा बाहेर फेकून देते, तशाच एक माझ्या जीवनातून मला ही घाण बाहेर काढायची आहे. आणि ज्या कर्मामध्ये मी अटकलो आहे, त्या कर्मातून परमपित्याच्या पावन वचनाला मी समर्पित होऊन त्या गुरूंच्या मी वाणीचं आणि त्या विचाराशी मी एकत्र होऊन गुरु महाराजांच्या पवित्र शब्दाशी आणि त्यांच्या वाणीशी मी एक चिंतनातून सद्गुरू रविदास महाराज सांगतात, तन मन अर्पू पूज चरावो, यह गुरुप्रसाद निंजन पावो. परंतु या जीवनामध्ये धनसंपत्ती, आंधळी झालेल्या मनुष्याला काही दिसत नाही, पुढचं हे समजत नाही की प्रभूंची गोष्टींची आवश्यकता नाही. आपलं प्रेम भक्तीची 2 पावले ईश्वर प्राप्तीची टाकली तर ईश्वरांची हजारो पावले आपल्या प्राप्ती धावून येतात. स्वतःवर स्वच्छ मनाने पवित्र होऊन जर परमात्म्याचे खरे चिंतन करण्याचा जर एक माणसानं स्वभाव निर्माण केला आणि उच्च नीचचा भेदभाव जर नाही केला, तर या जगामध्ये, या पृथ्वी तळामध्ये माणसा एवढं सुंदर जीवन अजून कुणाला मिळालेलं नाही. आणि या जीवनामध्ये, कुटुंबात आणि आपल्या परिवारामध्ये गुरु रविदास महाराजांचे पवित्र वाणी प्रत्येकांच्या घरामध्ये ती पठण करून वाचली आणि त्यांच्या विचारानं जर वागले, तर आज बी आपल्या परिवारामध्ये आक्रोश करण्यासारखं
आणि आपल्या घरामधलं वातावरण खराब करण्यासारखं काही नाही. तर गुरु रविदास महाराज आपल्या पवित्र वाणीतून हेच उपदेश देत आहेत की हे गुरु रविदास महाराज रोमारोमात आपल्या बसलेले आहेत. आपल्याला रानामध्ये किंवा इतर कोणत्या ठिकाणी गुरु रविदास महाराज शोधण्याला सांगत नाहीत किंवा अंधश्रद्धा पाखंडावर विश्वास करा म्हणून सांगत नाहीत. तर गुरु रविदास महाराज सांगत आहेत, श्रम को ईश्वर जानके जो पुंझे दिन रैन, रविदास तिन्ही संसार में सदा मिले सुख चैन. सतगुरु रविदास महाराज म्हणतात की मानव जीवनाला जे निष्ठा, साथ, इष्टपूजा आणि परिश्रमातून जो काम करता करता परमात्म्याचं नामचिंतन करतो, तो संसारामध्ये मलिन आणि सुख शांतीवाला म्हणजे सुख शांती प्राप्त होते. अशाच एक मोठ्या उपदेशातून गुरु रविदास महाराज आपल्या जीवनामध्ये एक पवित्र होण्यासाठी अजून सांगतात, विद्या धन अर्जित करे, विद्या धन अर्जित करे, प्राप्त करे सदा ज्ञान, रविदास कहे बिना विद्या नर को जाने अनजान. तर गुरु रविदास महाराज म्हणतात, मानवाने आपल्या जीवनात येऊन असे उपदेश घेतले पाहिजे की खऱ्या विचारांची वाणी, खऱ्या विचारांची पुस्तक वाचल्याशिवाय आपल्या मनातलं भेदभाव दूर होऊ शकणार नाही. तर आम्ही ज्याप्रमाणे या पृथ्वी तळावर जन्म घेतला आहे, त्या जन्माप्रमाणे आम्ही प्रत्येक गोष्टीचं तर्क अतर्क केला पाहिजे. पुस्तकातून ज्ञान प्राप्त झालं म्हणजे सगळं नाही. संसाररूपी भवसागरमध्ये आपल्याला डुबकी मारून संत महापुरुषांच्या पवित्र विचारामध्ये पण गुरु रविदास महाराज या आजच्या पवित्र वाणीतून सांगतात, राम गोसैया जिके जीवना, हे प्रभू परमात्मा, त्या गोसैया म्हणजे तो काही साधू संतांचं उदाहरण नाही दिलं. माझी आत्मा एक साध्या झोळीतल्या फकीरासारखी का असोना, पण मी परमात्माच्या त्या भक्तीमध्ये मलिन आहे. भक्ती म्हणजे केवळ ते परमात्म्याची नाही, तर संसाररूपी भवसागरामध्ये बी जो माणूस काम करतो ती बी एक परमात्म्याची भक्तीच आहे. भक्ती म्हणजे केवळ नाम जपणे नाही, नामातून आपल्या जीवनाला सुधारण्याचे काम करणारा तो भक्ती बीज मानव. त्या भक्ती प्रभूनं सांगितलेले, हे प्रभू मैं तुम्हारा सेवक हूँ और तुम हमारे विपत्ती को दूर करो, म्हणजे माझ्या ग्रस्तीला दूर करा. मी एक पवित्र वृक्ष आहे. माझं वृक्ष म्हणजे मी एक झाड आहे. माझ्या वृक्षाच्या सावलीखाली या परिवारात चालतो आणि त्याच परिवाराला एक सद्बुद्धी द्या. कोणी उच्च नीच भेदभाव सांगतो की हा उच्च जातीचा नीच जातीचा, आपली जात उंच समजणारा बी मूर्ख आहे आणि खालची जात समजणारा पण मूर्ख आहे. कारण त्या परमपित्यानं आम्हाला जो जन्माला घातलं, तर सर्वांचा रस्ता एकाच रस्त्यानं आम्ही आलेलो आहेत. तर परमपिता परमात्मा काही वेगळा असू शकतो का? नाही. तर गुरु रविदास महाराजांनी प्रत्येक गोष्टीला आपल्या अमृतवाणीच्या माध्यमाने एक स्पष्ट भाषेमध्ये माणसाचं तर्क अतर्क करण्याची एक नवीन उपदेश दिलेला आहे या वाणीतून. हरिनाम सुख रहियो, हरी म्हणजे गुरु रविदास महाराज, बेग मिलो जन करे ना बिलांबा, म्हणजे मी या वेगवेगळ्या विचारामध्ये अडकून पडलेला एक मनुष्य जीवन आहे. मला या मनुष्य जीवातून बाहेर निघण्यासाठी काय करावे लागेल? तर गुरु रविदास महाराज आपल्या पवित्र वाणीमध्ये एक छोटा दोहा आहे, त्याच्यामध्ये सांगतात, बहुविध धर्म रूपिये करता दिसे सब लोये, कवन कर्म पे छुटिये जह साध सब सिद्ध होय. सगळे लोक आपापल्या कर्माप्रमाणे या जीवन जगतात आणि जगत असताना कर्मावर सगळ्यात जास्त भर गुरु रविदास महाराजांना दिलेला आहे की आपली कर्मातूनही माणसाची मनाची परमात्म्याची भक्ती होते. गुरु रविदास महाराज म्हणतात, भक्तीना रसदान, असा उल्लेख गुरु रविदास महाराजांनी केला. भक्ती म्हणजे ती नाही आहे की कोणी एखादे प्रसाद दिलं म्हणजे भक्ती झाली, काही प्राप्ती झाली, नाही.
परिवर्तन करा या जीवनामध्ये. विरागी होऊन म्हणजेच आपल्या जीवनाला, संसारिक जीवनाला उपदेश घेण्यासाठी गुरु रविदासांची ही जी पवित्र वाणी शब्द आहेत, यांच्यासोबत एकदा तुम्ही नक्की आपलं जीवन समर्पित करून गुरु रविदास महाराजांच्या पावन अमृतवाणीचे जे पावन शब्द आहेत, त्या शब्दामध्ये आपले जीवन, आपलं मन लावून एकदा चिंतन करा. परमात्मा आपल्या रोमामध्ये बसलेला आहे. तो काही डोंगरामध्ये, कोणत्या समुद्रामध्ये किंवा आकाश पाताळामध्ये नसून तो हिऱ्याप्रमाणे आमच्या जीवनात आहे. तर गुरु रविदास महाराज आपल्या भवसागराला, त्या जीवनाला पवित्र असा एक उपदेश देतात की हरसो हीरा शाडखे करे आन की आस, ते नर दो जग जाहिंगे सतभाखे रविदास. ज्या पवित्र महाराजांच्या दोह्यामध्ये सांगलेलं आहे, मी माझ्या आत्मारूपी हिऱ्याला, त्याला प्रसन्न सोडून मी अन्य देवी देवतांच्या किंवा इतर कुणा मी पाखंड कर्मकांडांच्या पाठीमागे मी लागलो असेल तर मी माझं जीवन नरक होऊन जाईल. कर्म ही पूजा आहे, कर्म ही माणसाचं धर्म आहे. कर्म चांगले करा म्हणजे आपल्याला चांगल्या कर्माचे चांगलेच फळ मिळतील. गुरु रविदास महाराजांच्या या पवित्र जे संविधानाला अपेक्षित असलेले वैज्ञानिक विचारधारा गुरु रविदास महाराजांच्या या पवित्र अमृतवाणीतून आपल्याला पाहायला मिळतात. आणि गुरु रविदास महाराजांना या पवित्र वाणीतून जो आपला उपदेश सांगितलेला आहे, तर सद्गुरू रविदास महाराजांच्या या वाणीतून एवढंच सारांश निघतो की आपल्या कर्मामध्ये आणि आमच्या संगतीमध्ये जर आम्ही परिवर्तन केलं तर खरोखरच आमचं जीवन सफल आहे आणि सफलम आहे. तर आम्ही गुरु महापुरुषांच्या विचारधारेचं पुस्तक वाचलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या जीवनाला एक नवीन उपदेश निर्माण केला पाहिजे. आणि गुरु रविदास महाराजांचे हे पवित्र शब्द 40 शब्दातला आहे. जय गुरुदेव, जय गुरु रविदास जी. सतनाम सतनाम सतनाम.